आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय आमदार लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या विश्वास ठेवून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तरी आज लोहा नगरपालिकेच्या अनुषंगाने कुठंतरी लोह्यामध्ये एक अराजकता माजलेली आहे। माजी नगराध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीकडून 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी जनतेस वेठीस धरून जो भ्रष्टाचाराचा जे उच्चांक गाठला त्या उच्चांकाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी त्या उच्चांकाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे। आणि जो भ्रष्टाचार घरकुल असेल, कुंटेवारी असेल, जे नाना प्रकारे अनेक प्रकारचा जो भ्रष्टाचार इथं फोफावला आहे, अशा भ्रष्टाचाराला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। जुना पक्ष का सोडण्याचं काय कारण म्हणतात ना, एखादी वेळेस म्हातारी मेले चालल परी काळ सोकाळा नाही पाहिजेत। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन होतं आणि जो गोरगरीब लोकांना वेठीस धरून पुन्हा पैशाच्या जोरावर सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं जे मानस होता ते आपल्याला हाणून पाडायचा होता। कारण लोह्याला एक इतिहास आहे। कैलासवासी माणिकराव पाटील पवार साहेब, व्यंकटरावजी मुकदम साहेब, बाबूरावजी इंदुरकर साहेब असे म्हणजे जिजाबाई मुकदम अशा अनेक नगराध्यक्ष होऊन गेले। त्यांच्या काळामध्ये जे अशा कल्याण सावकार सूर्यवंशी सारखे अशा काळामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं लोह्याला एक काम करून गेलेले लोक आहेत त्यांनी। परंतु हा माणूस कुठंतरी लोह्याला वेठीस धरून फक्त पैसा आणि पैसा ह्याच्याशिवाय दुसरं त्यांनी काहीच केलं नाही। अशा यांना धडा शिकवण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन केलेला आहे। राष्ट्रवादी लोहा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल का? 100% 2 डिसेंबरला 100% आमच्या 20ला 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 जागा नगरसेवकाच्या आणि नगराध्यक्षाचा भरघोस मताने निवडून येणार आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही। सूर्यवंशी शरद पवार यांची जोडी फेविकॉल सारखी बनलेली आहे, याबद्दल काय प्रतिक्रिया? साहेबांनी मला सांगितलं की साहेब म्हणले अभी नाही तो कभी नाही, या तत्वावरच मी त्यांचं धोरण म्हणजे त्यांची जी सूचना देऊनच मी अभी नाही तो कभी नाही या नाऱ्यालाच मी हे करून मी पुढचं पाऊल उचललेलं आहे। काही आश्वासन दिलं का चिखलीकर साहेबांनी आश्वासन काही दिलं नाही। परंतु मान्य त्यांच्या टीममध्ये मी पहिले 15 वर्ष काम केलेले आहे आणि त्यांच्या टीममध्ये माझे पूर्ण जुने सहकारी मित्र सगळे त्यांच्यासोबत कामाला आहेत, त्याच्यामुळं मला तिथं काम करण्यास खूप आनंद आहे, काही अडचण नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।